नर्मदे हार शुभ सकाळ. आज इथून सुरुवात झाल्या माँ नर्मदा रेवा आश्रम. इथून अभी आगे की ओर बढ़ रहे. बहुत ही सुंदर आणि खूपच चांगल्या पद्धतीनं तिथं रात्री राहायला होतं, वस्ती होतं. त्या ठिकाणी खूप मनाभावे आणि एवढं त्यांचा भाव वेगळा की भरपूर मोठमोठ्या आश्रममध्ये आणि मोठमोठ्या ह्याच्यामध्ये राहून तिथेही सुद्धा आनंद येतो. आणि अशा छोट्या छोट्या जे आश्रम चालू केलेत, मंदिर चालू केलेत आणि ते सेवा त्यांचा भाव खूप वेगळा आहे. रात्री खूप सुंदर पद्धतीनं आरती केली आणि सत्संग झाला तास दीड तास. त्यांनी परिक्रमा करून आलेत. पहिला त्याचे अनुभव सांगितले, नंतर भोजन झालं. खूप सुंदर आनंद. आणि हे इकडं या साईडला, खालच्या साईडला इकडं नर्मदा मैया इथून अशी पूर्ण इकडे पुढं पुढं चालले. आणि काल जो संगम झाला हिरण नदीचा संगम त्या पलीकडं नरसिंगपूर आणि हे आता इकडे पुढे जबलपूर लागलेलं आहे. जबलपूर जिल्हा लागला. आता इथून पुढे गेल्यानंतर ना 2-3 किलोमीटर अंतरानंतर ही अशी पायवाट आहे. म्हणजे मोठीच वाट आहे अशी, गाडी वाट अशी. आणि एक हायवे मार्ग आहे. असे 2 मार्ग आहेत इथून पुढे गेल्यावर. त्या दोन्ही मार्गाने आपण जाऊ शकतोय. तर आपल्याला जायचं आहे ह्या पायवाटेनंच, मायाच्या कडेकडेनंच. तो आनंद वेगळाच आहे. बहुत सुंदर. नर्मदे हर शुभ सकाळ. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत माता, जय धरणी माता, जय गौ माता. आता हे पावला गाव येत आहे 2 किलोमीटर अंतरावर. इथून पुढे पावला गाव आहे, सरळ जायचं है. बाबा जी, यहाँ से आगे कौन से गाँव आएंगे? आगे आगे पावला है, वेलखेरी, बरवट्टी, हाँ झलवन, उंगला, झलवन, हाँ, ये सीधा किनारे हाँ, किनारे पूरे हाँ। रास्ते। किनारे किनारे। पूरे अच्छा। आश्रम है। अच्छा झलवन में रामायण चल रही अच्छा 1 साल की। जी जी जी. और बड़ा सा सरका है। नर्मदे हार. आज सकाळची खूप सुंदर सुरुवात. आणि इकडे मैयाचं पात्र हे बघा. चला महाराज जी, अभी अभी ओ महाराज जी ने